दांडगे साहेबांच्या रूपाने एक व्यक्तिमत्व या ठिकाणी फुललं। तर आज त्यांची अर्धांगिनी, त्यांची धर्मचारिणी म्हणून जरा सगळ्या तुमच्या सासरे सासू सगळ्या गावकऱ्यांची संवाद साधावा। नमस्कार, कसं वाटतंय सगळ्यांना? सर्वांना कसं वाटतंय? इथे बसलेल्या प्रत्येक महिलांना मी एवढं सांगू शकते की हे माझ्या आत्याचेच मुलगा आहे। ऍक्च्युली सगळ्यांना माहितीच असेल। तर प्रत्येक महिला आपल्या मुलाला घडवू शकते आणि प्रत्येक घरामध्ये एक कौतिक दांडगे तयार होऊ शकतो जर तुम्ही पूर्णपणे यांच्याद्वारे तुम्ही संकल्प दाखवला, म्हणजे दाखवलं की यांनी काय केलंय। मुंबईमध्ये स्वतःचं बाजारपेठ, स्वतःचं घर आणि ज्या गावामध्ये ते राहिलेत, मला असं वाटतं, मला माझ्या घरातले नेहमी चिडवतात की माझे जे हजबंड आहे जिल्ह्यात पहिले आलेले आहेत, म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुक्यात, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ते पहिले आलेले सिल्लोड तालुक्यामध्ये। तर मला नेहमी मनात कुठेतरी वाटायचं एक दिवस मी पण असं स्वतःला प्रूव्ह करून दाखवणार। आणि मी नेहमी सतत त्यांना आजही बोलत असते की तुम्ही जिल्ह्यात पहिले आलेले आहे, तुम्ही जिल्ह्यात पहिले आलेले आहे। एक दिवस आपण असं आणू ना की तुम्ही म्हणजे जे पहिले आले होते, तर खरंच सगळ्यांना वाटलं पाहिजे की जी व्यक्ती, मला असं वाटतं की जेव्हा सर लहान असतील तेव्हा जे वडीलधारे आता आपल्याच नसतील, पण त्यांचे मुलं, सरांचे भरपूर फ्रेंड सर्कल इकडे आहे, दोस्ती असं काहीतरी त्यांचा ग्रुप आहे। त्यांचे म्हणजे बरेच कार्यक्रम आणि सरांना सगळे सहकार्य करतायत। आपण बरेच कार्यक्रम आपल्या गावासाठी करूयात, आपलं गाव पुढे नेऊया। फक्त सर जे म्हणतील तसं सगळ्यांनी वागायचंय। आणि पुरुष मंडळींनी जे सरांनी मला सांगितलं की बऱ्याच जणांनी दारू सोडली आहे, सगळे काम करतात, महिलेला म्हणजे आपल्या पत्नीला घरामध्ये आदर देतात, मुलींना शिकवण्याचा पुढे ध्यास घेतलेला आहे। तर हे सगळं खरोखर खूप छान कल्पना आहे। सगळ्यांनी यांना सपोर्ट करा आणि आपण असंच पुढे जाऊ, मी एवढंच सांगेन। थँक्यू सगळ्यांना। आणि असंच प्रेम, असंच सहकार्य तुमच्या लाडक्या मुलावर राहू द्या आणि तुमच्या सुनेवर आणि तुमच्या नातवावर राहू द्या। थँक्यू सो मच।